रसिक मित्र हो, नमस्कार. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. आता आपण पहिल्यांदाच विमान प्रवास करताना लेखकाला आलेल्या चित्तथरारक अनुभवाचं सत्यकथन ऐकणार आहोत. एक सत्य आणि सुखद अनुभव. लेखक बाजीराव चव्हाण. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. जानेवारी 2006. आम्हा उभयतांचा आयुष्यातला पहिला विमान प्रवास. थोरला मुलगा न्यूझीलंडला आणि धाकटा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेले. सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्ही दीर्घकाळासाठी न्यूझीलंडला आणि ऑस्ट्रेलियाला यायचं आहे हे त्याने अगोदरच कबूल करून घेतलं होतं. त्याप्रमाणे आम्हाला विमान प्रवासाची तिकीटं पाठवण्यात आली होती. विजा, पासपोर्ट हे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही 15 जानेवारीच्या पहाटे 6 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचलो. आईवडिलांचा पहिला विमान प्रवास म्हणून मुलांनी अतिशय सुंदर सेवा देणारी सिंगापूर एअरलाइन्स निवडली होती. विमान बरोबर 8:10 सुटणार होतं आणि दुपारी 1:10 सिंगापूरला पोहोचणार होतं. आमच्या आवश्यक त्या सगळ्या तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आम्हाला विमानाच्या दरवाजाजवळ नेण्यात आलं. हवाई सुंदरी म्हणजे काय असते ते पाहण्याची उत्सुकता मनात होतीच. त्याचबरोबर विमानाच्या दरवाजाजवळ 2 सुंदर युवती आमच्यासमोर हात जोडून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, सिंगापूर एअरलाइन्स आपके सेवा के लिए तैयार है, आप अंदर आइए. आणि आम्ही विमानात प्रवेश केला. दुसऱ्या हवाई सुंदरीनं आम्हाला आमच्या जागा दाखवल्या आणि आम्ही आसनस्थ झालो. सगळे प्रवासी आल्यानंतर विमानाचा दरवाजा बंद केला गेला आणि वैमानिकानं सगळ्यांना पट्टी लावण्याची सूचना केली. वैमानिकानं स्वतःचं नाव आणि स्वतःचा किती तासांचा हवाई प्रवास झालेला आहे हे निवेदन केलं आणि आपणा सर्वांचा प्रवास सुखाचा होऊ दे अशी ईश्वराजवळ प्रार्थना केली. विमान हळूहळू धावपट्टीवरून पुढं जाऊ लागलं. विमानानं प्रचंड वेग घेतला आणि क्षणार्धात जमिनीशी विशाल कोन करत विमानानं आकाशात झेप घेतली. आमच्या खुर्च्या खिडकी शेजारीच होत्या, त्यामुळं बाहेरचं नवीन दृश्य आम्ही पाहत होतो. आयुष्यातली कोणतीही नवीन आणि पहिली घटना चिरकाल लक्षात राहते, तशीच ही विमान प्रवासाची घटना अंतःकरणामध्ये कायमची कोरली गेलेली आहे. ठरलेल्या वेळी विमान सिंगापूरच्या धावपट्टीवर अलगद उतरलं. आम्हाला न्यूझीलंडची राजधानी ऑकलंडकडे जाणाऱ्या विमानाच्या रांगेकडे जायचं होतं. सिंगापूरचं विमानतळ खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. आमचा योग खूप चांगला होता. आमच्या शेजारी एक श्रीलंकेचा प्रवासी होता आणि तो लंडनला जाणार होता. तो हिंदी मिश्रित तमिळ बोलत होता. आम्ही त्याला विचारलं, आम्हाला ऑकलंडला जायचं आहे, आम्हाला तेवढं गेट दाखवा. त्यानं आम्हाला ते गेट दाखवलं आणि आम्ही ऑकलंडच्या गेटमध्ये स्थानापन्न झालो. 10-15 मिनटातच चेकिंग सुरू झालं. आमचे पासपोर्ट, विजा सगळं काही पुन्हा तपासलं गेलं आणि पुन्हा सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानामध्येच आम्ही ऑकलंडला जाण्यासाठी बसलो. आता आमचा प्रवास 13 तासांचा होता. विमानामध्ये वेळच्या वेळी चहा, पाणी, कॉफी, न्याहारी आणि जेवण दिलं जात होतं. सिंगापूर एअरलाइन्सची सेवा अतिशय सुंदर होती. 13 तासांचा प्रवास संपवून आमचं विमान ऑकलंडच्या विमानतळावर घिरट्या घालू लागलं. आता थोड्या वेळातच आपण ऑकलंडला उतरणार आणि आपल्या मुलांना भेटणार. सूनबाई, नातवंड यांच्याबरोबरची भेट खूप अविस्मरणीय होणार होती. सिंगापूरच्या विमानतळावर असतानाच आम्हाला आमच्या मुलाचा फोन आला होता आणि त्यानं सांगितलं होतं की ऑकलंडला तुमचं विमान दुपारी 12:10 पोहोचेल. आम्ही तुम्हाला नेण्यासाठी विमानतळाच्या बाहेर थांबलेलो आहोत. तुम्ही बाहेर आलात की आपण लगेच घरी जाऊ. विमान धावपट्टीवर उतरलं आणि आम्ही विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये आलो. तिथं आमची सगळी तपासणी सुरू झाली. आमच्या बॅगा संपूर्ण उघडल्या गेल्या. प्रत्येक पिशवीमध्ये, बॉक्समध्ये काय आहे ते सगळं पाहिलं गेलं आणि सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर क्रमाक्रमानं लोकांना बाहेर सोडलं जाऊ लागलं. आमचा नंबर आल्याबरोबर गेटवर आम्हाला अडवलं गेलं आणि इंग्लिशमध्ये ते आमच्याकडे काहीतरी मागणी करू लागले. त्यांचे इंग्लिश उच्चार आम्हाला काही समजत नव्हते
आणि आमचं इंग्लिश तुटपुंज, त्यामुळं ते काय मागतायत ते आम्हाला अजिबात समजत नव्हतं. आमच्या विमानात सुमारे 200 ते 250 प्रवासी होते. सगळे प्रवासी विमानतळावरून बाहेर गेले, परंतु आम्हाला मात्र ते रक्षक बाहेर जाऊ देत नव्हते आणि त्यांची मागणी आम्हाला न समजल्यामुळं आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. आम्ही आत अडकून पडलो होतो आणि बाहेर आमचा मुलगा, नातवंड आणि सुनबाई आमची आतुरतेनं वाट पाहत होते. विमानतळावर आमचे फोन बंद होते. आम्ही आता खूपच घाबरायला लागलो. आपण आता बाहेर कसं पडणार याचा विचार करत होतो. आमच्या मुलाला आत येता येत नव्हतं आणि आम्ही बाहेर जाऊ शकत नव्हतो. अशी परिस्थिती निर्माण झाली. मग आम्ही श्री गजानन महाराजांचा धावा सुरू केला. शेगावचे श्री गजानन महाराज हे आमचं परमदैवत. प्रत्येक वर्षी शेगावला जाणं आणि अखंड 35 वर्षे त्यांचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करत होतो आम्ही दोघंही म्हणालो, आता आपल्याला श्री गजानन महाराजच या संकटातून वाचवणार आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर भीती आणि सर्वांगावर घाम जमा झाला. आम्ही दोघांनी श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन असा धावा सुरू केला. तेवढ्यात 25-26 वर्षाचा एक गोरापान, उंच, पांढरी शुभ्र पॅन्ट, पांढरा शुभ्र शर्ट इन केलेला, डोक्यावर विमानतळाची हॅट असा एक तरुण आमच्यासमोरून चाललेला होता. त्यानं बहुधा आमचे श्री गजानन जय गजानन हे शब्द ऐकले असावेत. तो पुढं जाता जाता एकदम पाठीमागं वळला आणि आम्हाला म्हणाला, क्या आप हिंदुस्तानी है? मी म्हटलं, हां हम हिंदुस्तानी है. इतक्या दूरच्या देशामध्ये एक हिंदी बोलणारा मनुष्य भेटल्याबरोबर आणि अडचणीत असताना त्याचे ते हिंदी शब्द आमच्या अंगावरून आणि कानावरून मोरपीस फिरल्यासारखे वाटले आणि एकदम मनामध्ये आनंदाचं उधाण आलं. तो आम्हाला म्हणाला, आप क्यों ठहरे हैं? आपको क्या दिक्कत है? मी त्याला सांगितलं, ये लोग हमें बाहर जाने नहीं देते और इन्हें क्या चाहिए ये हम समझ नहीं पाते. तो सरळ माझ्या हाताला धरून त्या रक्षकाकडे गेला आणि त्यानं इंग्लिशमध्ये काहीतरी विचारलं. त्या दोघांचं काय बोलणं झालं आम्हाला काहीही कळलं नाही. परंतु त्यानं शेजारच्या काउंटरवरचे 2 फॉर्म घेतले, आमचे पासपोर्ट मागून घेतले. त्यानं स्वतःच्या हातानं ते 2 फॉर्म भरले. त्या फॉर्मवर आमच्या दोघांच्या सह्या घेतल्या. ते फॉर्म त्या रक्षकाकडे दिले आणि अखेर आमची सुटका झाली. मी त्याला विचारलं, आपण हिंदुस्थानी आहात का? त्यानं सांगितलं, होय, आम्ही भारतीयच आहोत, परंतु गेल्या कित्येक पिढ्या आमच्या फिजी बेटावर येऊन स्थलांतरित झालेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. तुम्ही जय गजानन हे म्हणत होता ते मी ऐकलं आणि मला वाटलं तुम्ही भारतीय आहात, कारण आमच्या घरीसुद्धा गणपतीची मूर्ती आहे आणि आम्ही सगळे त्या गणपतीची दररोज पूजा करतो. मी त्यांना सांगितलं, शेगावचे श्री गजानन महाराजांचेही आम्ही भक्त आहोत. त्यानंसुद्धा मला सांगितलं, होय, मला शेगाव ऐकून माहीत आहे. एकदा शेगावचेच लोक असंच या विमानतळावर अडचणीत होते, तेव्हा मी त्यांना शक्य ती सगळी मदत केली होती. त्या तरुणानं आम्हा दोघांना वाकून नमस्कार केला. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला सांगितलं की माझा मुलगा माझी बाहेर वाट पाहतो आहे. त्याचं नाव मी त्याला विचारलं, तेव्हा त्यानं ज्ञानेश्वर गणपत दुबे असं आपलं नाव असल्याचं सांगितलं. त्याचा निरोप घेताना आमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आता थांबायला वेळ नव्हता. दुसरं विमान येऊन थांबलं होतं. त्या विमानातले प्रवासी आत यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळं आम्हाला पटकन बाहेर पडणं गरजेचं होतं. आम्ही बाहेर पडता पडता आमच्या डोक्यात एक विचार आला की हा तरुण दुसरा कोणी नसून हे शेगावचे संत गजानन महाराजच होते. आम्ही विमानतळाच्या बाहेर पडलो. आतुरतेनं आमची वाट पाहणारी आमची माणसं वाट पाहून पाहून व्याकुळ झाली होती. त्याने विमानतळावर हार घालून आमचं स्वागत केलं आणि आम्ही गाडीत बसलो. गाडी त्यांच्या घराकडं आगेकूच करू लागली. त्यावेळी माझ्या मनामध्ये संत एकनाथांचा अभंग घोळत होता. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. एक सत्य आणि सुखद अनुभव. लेखक बाजीराव चव्हाण. कोपर्डे हवेली,
तालुका कराड. त्यांचा मोबाईल नंबर 9890397616. अनुभव कथनस्वर दत्ता सरदेशमुख. 8329730186.